आहे, पालक आहे, बीट आहे, त्याच्यानंतर फळं, शहाळं हे सगळं तुला रोज घ्यायला लागणार आहे हा. मॅम नको ना, एवढं नाही मी खाऊ शकत. काय सगळ्यांना नाही 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 म्हणते का? ही नक्की आनंदचीच बायको आहे ना? का? म्हणजे काय नाही, आनंदला आता बोलवलं ना, आपल्या वाटचं पण सगळं खाऊन निघून जाईल, तो काही उरणार नाही आपल्याला. एक मिनिट जेनी, तुला दुसरं काही हवंय का? ओ गॉड, तुम्ही खरंच आणणार सौमित्र? हा तू म्हणशील ते. ओह थँक्यू सो मच. थँक्स. नाही, हे सगळं तुला खायला लागणारच आहे आता. चल खा. येऊ दे राधिकाला. पा तू फक्त 12 तास इथे आहेस बरं. राधिकाला येऊ दे. नाही तुला घरचा दरवाजा दाखवला ना तर मी माझं नाव नाही लावणार. पा बरं तू कशी इथं राहते ना ते मी पाहते. एवढी का चिडचिड करताय? माझं ट्रेनिंग झालं की मी सगळं करणारच आहे ना हे. ए कायचं ट्रेनिंग का? ट्रेनिंग 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 इतकं सगळं तुला शिकवलं त्या डोक्याच्या 2 फुटाच्या वरून सगळं गेलं का डोक्यामध्ये काहीच शिरत नाहीये. तुला सगळं शिकवल्यामुळे मी सगळं विसरून गेले. मला का करायचं आहे ते मला तर आठवत नाही. मी का करू? मला का करायचं? मी काहून आले इथं? मला पोळ्या करायच्या 2 स्वतःसाठी. बाय द वे, हे सगळं माझं रडगाणं गाण्याच्या नादामध्ये एक सांगायचं राहिलंच. काय? जेवण खूप छान आहे, खूपच छान. म्हणजे इतकं छान जेवण मी गेले. मी पार्सल मागवलं होतं मगाशीच, आता गरम करून तेच वाढलंय. पार्सल आहे पण तरी छान आहे. म्हणजे पार्सल असलं तरी चवीला खूपच छान आहे. पण तरी तू पण स्वयंपाक छान करत असशीलच अशी मला खात्री आहे. म्हणजे करतेस ना? भूक लागली तर दूध सुद्धा ठेवलंय. जरा ऐकशील का? का काय झालं? म्हणजे ही सगळी जी तयारी केली आहेस ना, ती आपल्याला तिच्या बेडरूम मधून या बेडरूम मध्ये शिफ्ट करायला लागणार आहे. का? कारण आजपासून जेनी जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत ती इथे झोपणार आहे, मी नाही. म्हणजे तू राधा असं काय करतेस? मी आपलं माझी उशी न्यायला आलो इकडे आणि असं काय ऐकून घे. या सगळ्याचा अनुभव तुला आहे की नाही? आणि जेनी ही आपली जबाबदारी आहे ना राधा, त्यामुळे तूच तिच्या जवळ असायला पाहिजेस. ओके? आणि जातो ना अथर्व बरोबर टाइमपास करतो आम्ही. पोरं टाइमपास करतो, तुम्ही मुली टाइमपास करा. ओके? चल गुड नाईट. कितीतरी भयदाड होते, पहिल्यासारखे निर्बुद्ध नव्हते. बाप्पा बाप्पा केवढा त्रास दिला बाई. काहीच कसं येत नाही. थकले देवा. आम्ही हिच्या वयाचे होतो, घरामध्ये 10 जणांचं सगळं करायचो आम्ही. पण ही पोट्टी 100 भारी आहे बाई. कंबरड मोडून टाकलं बाईनी मा. केवळ झोप येत आहे. ती काहून आली तू इथे? मला खरंच भीती वाटते. मला नाही झोपायचं एकटीने. प्लीज प्लीज, एक तर मी इथे झोपते, नाही तर तुम्ही तिकडे माझ्यासोबत या प्लीज. बाप्पा देवा. ही पोट्टी काऊन राशीला आली? मी का बरं पाप केलं होतं गेल्या जन्मी? काही कळत नाही. नको ही पोट्टी का त्रास देत आहेस मला? तू झोप. गुड नाईट. ऑरेंज आंटी, मी पाण्याची बाटली त्या रूम मध्ये विसरले. बाहेर पॅसेज मध्ये अंधार आहे ना, लाईटला मला भीती वाटते. का करू? प्लीज तुम्ही जाऊन घेऊन या ना. आंटी प्लीज जाऊन घेऊन या ना. लाज वाटते का असं बोलायला?
मध्ये माझा लॅपटॉप आणि प्रेझेंटेशन साठीची जी हार्ड डिस्क आहे ना ती घरीच विसरलो ना, तर मी पटकन जाऊन घेऊन येतो आता. अरे आता कुठे, सकाळी जा ऑफिसला निघशील तेव्हा. अगं नाही माया, मला त्याच्यात ना बऱ्यापैकी चेंजेस पण करायचे आहेत आणि उद्याचं प्रेझेंटेशन चांगलंच व्हायला पाहिजे. सो एकदा जातो आणि ते सगळं काम करतो गो, उद्या वेळ नाही मिळणार. अरे बट हे याचं काय करशील? त्याचं आता ठीक आहे, बघतो, काहीतरी कारण तर सांगावंच लागेल ना. करतो मॅनेज मी, डोंट वरी. बट तू आत्ता जातोय, आय यू शुअर? म्हणजे ती पिंकी वगैरे भेटली पुन्हा तर मग? नाही, त्या पिंकीचं काही नाही. आता जर समोर आली ना तर तिला चांगला धडा शिकवेन मी. तू काही काळजी करू नकोस. ओके, हा येतो. शनायचं मेकअपचं सामान ट्राय करून बघू का? कोण आहे? तुम्ही काय घाबरवता काय? मी आहे ना. अरे यार, तिकडे असताना एक बरं होतं. गॅरी नाही तर मम्मा कोणीतरी इस्त्री करून द्यायचो. आता इकडे काय करू तेच कळत नाहीये. ऑरेंज आंटीला सांगू का? तसंही सकाळपासून जरा बरं वागतायत माझ्याशी. ऑरेंज आंटी, मी तुम्हालाच आवाज देणार होते आता. आता या क्षणी का नाही माल तुला कानफटावंसं वाटत आहे. हा, आता काय झालं? सारख्या बाजूला आवडला आवडला. पाय पडा पाय पडा पाय पडा. त्यापेक्षा ते खेटर माझ्या तोंडात मारलं असतं तर नीट हे काय केलंय तुम्ही? मेकअप. अहो असा ते जॅपनीज कार्टून मधल्या मुलीसारखं दिसतोय मी. काय मला नसेल जमत तर सांगायचं ना. हे अशा तोंडाने कसं जाऊ मी? हो असं काय बघा, ज्याचं करावं भरत तो म्हणतो अहो आपलं. माझं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, या तोंडाने कसा जाऊ? तुम्ही म्हणजे मला सांगायचं मी फोटो मध्ये मेकअप करून दिला असता. फोटो मध्ये मेकअप कसं करतात? अरे तुम्हाला काय करायचं? तुम्हाला मेकअप येतो का? अरे फोटो मध्ये मेकअप होत नाही. हे असं प्रयत्न असा करून मेकअप होतो का? अरे तुम्ही गप्पा बसा इथे. याचं काय करू ते सांगावं आधी. अरे पण काय हे द्या मला काढायला काहीतरी. हे घे, हे घे. सॅनिट नको, हे पण नको. काय करू? अरे समजुतीने घ्यायचं. हिल कळत नाही का? ही कशी करते, बोलते कशी मटे 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 सगळ्यांची समोर. मी काय बोलते का? कशी बोली तू बोलू नको ग. आई 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 तुम्ही शांत व्हा ना, एकदम शांत. कोणीच बोलायचं नाही आता. चने तू अजिबात बोलणार नाही. हा आई तुम्ही शांत व्हा, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आधी हे बघ केवढा दम लागलाय तुम्हाला. हे सोडा बरं. ऐका, मी तुमच्यासाठी आता चहा करून आणते आणि तुझ्यासाठी कॉफी करून आणते. हा शांत बसा, कोणीही बोलायचं नाहीये. टोस्ट पण. निर्लज्ज कुठली. लक्षात ठेव. कमीत कमी होईल. ओके. तू ऐकलं का सगळं? सगळं ऐकलं का? ती का बोलली ती? हो, का बोलली ती? हा, मायामुळे तुम्हाला त्रास होईल. कमीत कमी होईल पण त्रास होईल. जाऊ दे ना आई, भयताड आहे ती. माफी मागितली ना. तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही नका त्रास करून घेऊ. तुम्ही घ्या चहा, घ्या बरं. चहा घ्या. हे घ्या, हे घ्या आधी प्या, नाही तर गारून जाईल. घ्या. मग तू, तो सौमित्र, काय वाटेल ते प्रयत्न करा. तुम्ही आहात आणि मी आहे. तुम्हाला ती शेख चिल्लीची गोष्ट माहितीये का? ए प्लीज, तुझ्या त्या फालतू गोष्टी आणि तत्वज्ञान ऐकायची मला अजिबात इच्छा नाही, कळलं ना? मी गुरुनाथ सुभेदार आहे. मी जे ठरवतो ते करतोच आणि करेनच. मग झालं असेल बोलून तर प्रेझेंटेशन वरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा. आता त्याची गरज आहे. ऑल द बेस्ट. नाही, आणि हे तू सांगायची मला गरज नाहीये. बघेन मी काय करायचं ते.
असता पाणी प्यायला उठायला जायला नको ना म्हणून दाखवतो हे काय आता दिसत SB कंपनी शी किड्या प्रेझेंटेशन SB कंपनी प्रेझेंटेशन हे कसं आलं? अरे बापरे, ही माझी हार्ड डिस्क नाहीये. म्हणजे गुरु चुकून त्याची हार्ड डिस्क इथे ठेवून माझी हार्ड डिस्क घेऊन गेला. कर्माने मेला. म्हणजे आमच्या सीईओचा आणि या प्रेझेंटेशनचा काय संबंध आहे? मी नाही म्हणजे संबंध नाही असं कसं म्हणता येईल? तुम्हाला प्रेझेंटेशनसाठी नेमकं कोणी पाठवलं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय नाव आहे त्यांचं? तुम्ही नाव सांगणार आहे का? राधिका सुभेदार. मदर इन लॉ आहे मी. अहो तुम्ही सासू असो नाही तर बुसू असो. घुसू? अहो जरा आतमध्ये घुसू. अहो नका घुसू. हो पहिले तुम्ही लेटर द्या मला ते. काय सारखं यांनी पाठच करून ठेवले. लेटर द्या लेटर द्या लेटर द्या. मध्ये जातायत. थांब थांब तू इथंच थांब. मध्ये नाही जातायत, इकडे नाही हलतायत, तिकडे नाही. आता याला कसा हलवतो बघ आम्ही. याची टोपी हलते ना, याला हलवतो आता. आता बघ गुरु येतो की नाही आणि मग मग बघ बघ काय होतं. लागला ना फोन वाजतोय. उचला उचला. नाही वाजतोय वाजतोय. वाजता वाजता थांबला. नाही ना लागला. नाही लागला ना. नाही ना. होत्या म्हणजे आता आमचा डिवोर्स झालाय सर. अच्छा, दिवस झाला. म्हणून तुम्ही हा त्रास देण्यासाठी सगळा प्रकार केलेला दिसतोय. नाही सर, तुम्हाला वाटतंय असं काही नाहीये? वाटतंय तर असंच. नाहीतर आजच्या प्रेझेंटेशनला कोणी अशी चूक केली नसती. नाही मॅम तुम्ही. सर आपण याच्याशी का बोलत थांबलोय? चला. करेक्ट. तर ज्या कंपनीमध्ये नवरा बायकोचे असले भांडणं आहे त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये आपल्याला कुठलाही इंटरेस्ट नाही आहे. सर असं नाहीये, तुमचा मोठा गैरसमज होतोय. मी गुड बाय. सर लेट मी जस्ट एक्सप्लेन सर. सर 2 मिनिटं तुम्ही थांबलात तर. सर जाऊ द्या ना. हो फालतू बडबड करू नका, मुद्द्याचं बोला. गुरुला भेटायला आलो होतो. कशाला? कशाला म्हणजे द्यायला. कशाला ते द्यायला. ते द्यायला. हा हे द्यायला. काय? हे हार्ड डिस्क द्यायला. म्हणजे काय झालं मॅम माहितीये का, ही त्याची हार्ड डिस्क आहे आणि तो चुकून माझी हार्ड डिस्क घेऊन गेला आणि त्याचं प्रेझेंटेशन आहे ना, तिथे समजा चुकून ती हार्ड डिस्क लागली, खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि गॅरीचं रेप्युटेशनची वाट लागेल. नाही नाही, हा गुरुनाथच्या नाही तर कंपनीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. सगळ्यांसमोर माझी फजिती व्हावी म्हणून मुद्दाम केलंस ना? अरे गुरु काहीतरीच काय बोलतो. मी कशाला असं करणार आहे? अरे मी मित्र आहे तुझा. मी नीट ओळखतो तुला. मला नीट माहितीये 4 पैसे मिळतात ना म्हणून तू मुद्दाम यांनी पैसे दिले असतील म्हणून सगळं करायला तयार झाला असशील तू. मी नाही काय केलं. मी आधी सांगितलं काही. तुम्हाला मी नीट ओळखतो, कळलं ना? तुमच्या मुलीला काहीतरी वेडावाकडा बोललो असेल म्हणून तुम्ही या किरड्याला मध्ये घेऊन नाही करता. तुला मी सोडणार नाही. मी तुला सांगितलं ना यांची मदत करायला जायचं नाही, तरी पण तू धावपळ करत होतीस. आणलं मला. अरे कसली धावपळ? मुद्दाम माझी फजिती व्हावी म्हणून केलं की नाही मला खरं सांगा. ते तुमची फजिती बघायला नाही, तुम्हाला मदत करायला आलेत. वैयक्तिक वादांपेक्षा मला कंपनीची प्रतिष्ठा जास्त महत्वाची. सगळे ऑफिसर थांबलेत माझ्या एका रिक्वेस्टमुळे, तेव्हा आधी तिथे जाऊन त्यांची माफी मागा. ते थांबलेत तिथे? हो. आपण काय बोलायचं ते आपण नंतर बोलूया, आधी तिथे जा. कळतंय ना मी काय म्हणतेय ते? हा. माणसाची निवड तुम्हीच केली? मीच केली होती.
का? हो, मग आम्हाला तुमच्याशी देखील बोलायचं नाहीये. आणि आम्ही इथे का थांबलो ते माहिती आहे का? त्याचं कारण असं की आम्हाला राधिका सुभेदार यांनी रिक्वेस्ट केली होती म्हणून. हॅलो. हॅलो. आणि ह्यांना भेटल्यावर कळलं की ह्याच त्या राधिका मसाल्याच्या मालकीण आहे. आणि यांच्यासारख्या कर्तबगार महिलेचा शब्द आम्ही कसा टाळणार ना? आणि म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा संधी देतोय. काय या खरंच घरी येतील ना? तर सर म्हणजे एक सॉलिड ऑफर आहे. आर यू इंटरेस्टेड इन इन्व्हेस्टिंग इन माय बिझनेस सर प्लीज? जस्ट क्युरियोसिटी म्हणून विचारतो की तुझा नक्की बिझनेस काय आहे? म्हणजे काय माहिती का सर, ती एक गोष्ट आहे जी ना सर सगळ्यांनाच लागते. म्हणजे अगदी लहानपणापासून तिच्याशिवाय आपण राहू शकत नाही. जगात एकही माणूस असा नाहीये जी ती गोष्ट वापरत नाही. आणि इकडे आमच्या इथे सिग्नलवर मिळते ती खूप प्रमाणात. केडी चड्डी बनियान. चल बाबा. आणि काय माहितीये का, केडी केलं असतंस जर यांच्याऐवजी सौमित्र असता ना, तर मी मागचा पुढचा विचार न करता त्याला सांगितलं असतं की तातडीने राजीनामा दे. पण तू मात्र काहीच बोलत नाहीयेस. यांच्या बाबतीत तू काहीच निर्णय घेत नाहीयेस. ठीक आहे, नको घेऊ. कदाचित तो तुला घेता येणार नाही. पण मला एवढं मात्र नक्की सांग की आता पर्सनल कोण होतंय? मला तर दाखवतेच काय करू शकते मी. वा, नाही तू जे काही बोलतेस ते छानच आहे, पटतंय मला सगळं. पण हे बघ ऐक, तू ना असं एकदम अचानक कोणताही निर्णय घेऊ नकोस. मी तिथे येते, आपण बोलूया आणि मग काय तू निर्णय घे. ठीक आहे? बरं ठीक आहे, बोलूया. पण एकदम मला एक गोष्ट कळत नाहीये. काय? नाही म्हणजे काहीतरी बनावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला गॅरीने सोडल्यावरच का रिअलाइज झाल्या? गॅरीने तुला सोडलं तेव्हा तू कोणतरी बनलीस, आता तू मला सोडतोय मग मी कोणतरी बनायचा विचार करते. हे आपल्याला आधीच करायला सुचलं, त्यासाठी तुला सोडण्याची का गरज होती? पोटतिडकीने तू बोलतेस हे कळतंय मला. आणि मी तुला खरंच सांगतो, आज जे काही झालं ना ते इंटेन्शनल नव्हतं ग. मी तुला खात्री देतो यापुढे ते नाही होणार. मला माहितीये फार मोठी चूक झाली माझ्याकडून, पण ती परत होणार नाही याची मी तुला खात्री देतो. मी अशा जागी जाऊन बसेन ना माया, जिथे मी गेल्यानंतर आज ही राधिका तुला जे काही ऐकून गेली ना ते तू बोलशील सगळं तिला. माया, या कंपनीची सीईओ तूच होणार आहेस आणि त्या राधिकाचं काहीही अस्तित्व उरणार नाही याची काळजी मी घेईन. त्याचा रोग तर तसाच होता ना? अरे मी जस्ट, हे बघ माया, आय एम डॅम सिरियस अबाउट दिस. जे काही झालंय ना ते जाम लागलंय माझ्या मनाला. नाही, याच्या पुढे असं काही होणार नाही. काम डाऊन करू ना. नाही शांत होणार आता मी. आता जोपर्यंत सगळ्यांच्या नजरेत येईल अशी माझी पोझिशन मी बनवत नाही ना माया, तोपर्यंत नाही शांत बसणार मी. आता हीच माझी लढाई आहे असं समज हवं होता, आणि ही लढाई आता सुरू होतीये. म्हणून सकाळपासून व्यायाम करतोय. ऐक ना श्रेयस, एक सांगू का तुला? सांग ना. हे बघ, तू जसा आहेस ना तसा छान आहेस, छोटूसा. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. काय होतंय? एक रिक्वेस्ट करू का? तू छोटूसा, तुझी रिक्वेस्ट पण छोटीशी, बोल. तुला एकदा डोळे भरून पाहायचंय मला. आपण व्हिडिओ कॉल करूयात? नाही, मी करतोच आत्ता, थांब. नाही, नको. का? अच्छा, नाही मला काही माहिती नाहीये हे सगळं रॅप वगैरे. नाही म्हणजे असं पोएट्री टाईपच असतं ते, विदाउट ट्यून पण रिदमवर गायचं असतं सगळं.
तुला तर माहितीये का, मी स्वतःचं रॅप नेम पण इन्व्हेंट केलंय. तू स्वतःलाच नाव ठेवलंयस? ओके, माझं रॅप नेम आहे शनूबी. एकदम बढिया, एकदम बढिया. वा वा. ए खूप या डोक्यामध्ये कोणी भरवलं, कोणी कसं भरवलं? मोठं व्हायचंय ना, नाव मिळवायचंय, त्यापायी सगळं चाललंय. मी काय म्हणते शने, ऐक नाही इकडे. हे सगळं ठीक आहे, पण तू वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीचा विचार नाही का करू शकत मोठं होण्यासाठी? ते तसा मी करू शकेन असं नाही. पण शने, तुला एक सांगू का, जे करशील ना त्यामध्ये प्रावीण्य मिळव. म्हणजे तू छान गातेस, खरंच खूप छान गातेस. आई, आपण ऐकलंय ना हिचं गाणं, सोसायटीच्या स्पर्धेमध्ये तू गायली होतीस. खरंच खूप छान आवाज आहे तुझा, मस्त गातेस तू. गा तू, पण असं गा की सगळ्यांनी तुझं नाव काढलं पाहिजे. वाव, हे ऐकायला ऍक्च्युली खूप छान वाटतंय. पण यार मी तुला सांगते ना, कोणतरी चांगला रायटर पाहिजे. मला एक पोएट्री रायटर मिळाला ना की मग मी सेट आहे. तुझ्याशी बोलताना माझे शब्दही मुके होतात. शब्द मुके? खर तर पण ते शब्द मुके वगैरे बोलायला लागलायस ना, तू असं पोएट सारखं बोलायला लागलायस. अगं, तू कविता बनून आली आहेस माझ्या आयुष्यात. मलाही कवी व्हावं लागेल ना. बापरे, तू कविता वगैरे करतोस की काय? आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. मी आत्ताच तुझ्यावर एक कविता केली. आई शपथ, आई शपथ, तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. कविता वगैरे करायला लागलास? अच्छा, चहा पण हरकत नाही. अरे मी ओ या राईट, आय नो काय करायचंय. हा, चहा कॉफी ना, आलीच मी. ही हार्ड डिस्क आहे ना, आय गेस याच्यामध्येच मला काहीतरी मिळेल. त्या पिंकीने तुला मारले त्याचा फुटेज यातच आहे ना. मी हे बघते आता. ए माया प्लीज ते ठेवून दे, नको असं करूस. का ठेवून देऊ? मला हे बघायचं आणि मी ते बघणार आहे. ओके, माझं ठरलंय. माया प्लीज यार, असं नको. हे बघ, ही मस्करी मला नाही आवडणार. गुरुनाथ, मी मस्करी नाही करत आहे. आय एम डॅम सिरियस आणि मी हे बघणार आहे. प्लीज एक मिनिट गुरुनाथ, तू नाही घेऊ शकत आहेस मला माझ्याकडनं. असं नको करूस प्लीज. मी हे बघणार आहे, तू मला थांबवू शकत नाही. माया, आपण पिंकीलाच गायब केली तर? म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे कसं आहे, पिंकी डॉक्टर आहे, त्याला अजून मोठं डॉक्टर व्हायचं होतं म्हणून ती अभ्यासासाठी अमेरिकेला गेली. आणि श्रेयस हळूहळू विसरून जाणार. काय वाटतंय, कशी आयडिया? जी आयडिया चांगली आहे की वाईट आहे मला माहित नाही. म्हणजे जे काय करतोय ना ते खूप वाईट आहे. अंगाशी येणार आहे हे पिंकी प्रकरण आहे ना, अंगाशी येणार आहे कधीतरी. तुझा अंगाशी ऑलरेडी आलेलं आहे. हे काय? इथेच तर मी चुकले होते. मला सतत वाटायचं की यांनी माझ्याकडे परत यावं. पण तू ही चूक करू नकोस. तू असं काहीतरी कर की यांना वाटेल तुझ्याकडे परत यावं. त्यासाठी ते धडपडले पाहिजे, तडफडले पाहिजे. अर्थात त्यानंतर यांना माफ करायचं की नाही हा निर्णय तुझ्या हातात असला पाहिजे. कळतंय ना मी काय म्हणतेय ते? म्हणजे त्याची काही गरज नाहीये. तू आणि पिंकी एकत्र यायचं नाही. बरं, नाहीच येणार. आणि तुला माहितीये का, ती जरा स्ट्रेंजच वागते. बरंच आहे, बॅड एक्सपिरियन्स आलाय मला तसं. काय एक्सपिरियन्स आलाय? अगं, ती घरी आली होती ना, तर ऑब्व्हियसली म्हणजे तिला पहिल्यांदाच भेटते म्हटलं, मी तिला हक करायला गेले तर तिने दूरच ढकललं मला. मग ती मला प्लॅन सांगत होती, कोणी कोणा ऐकायला नको म्हणून मी जवळ जाऊन बसले, तर ती उठली. मला काही कळलंच नाही, ती टच फ्रेंडली नाहीये बहुतेक. नाही, मग तसं असेल ना तर पिंकी गोड आहे. ह्यामुळे पिंकी का गोड आहे? तुला नाही कळणार ते. एवढं काय या डेस्क मध्ये? म्हणजे एक पुरुष स्त्री असेल असं कसं म्हणू शकतेस तू? काहीतरी काय दिसतंय ना. गुरुनाथ, अरे सॅमीच आहे हा, मी सांगते ना तुला. तू एवढ्या ठामपणे कसं सांगू शकतेस?
ओके ओके ओके, लेट मी एक्सप्लेन. US ला असताना आम्ही एकदा महाराष्ट्रीयन कल्चरल प्रोग्राममध्ये पार्ट घेतला होता. तर त्यामध्ये आम्ही एक नाटक केलं होतं, मोरूची मावशी. त्यामध्ये सॅमीने मावशी हे कॅरेक्टर प्ले केलं होतं. आणि सॅमी ते इतकं सुंदर करायचं की मला सुद्धा त्याला ओळखता आलं नाही. त्याला खूप प्राइजेस मिळाले, त्याचं कौतुक झालं आणि आता सुद्धा त्याने याच स्किलचा फायदा घेऊन तुला मूर्ख बनवलंय गुरुनाथ. तिच्या समोर येऊन ऑफिस मध्ये सुद्धा मारीन एक दिवस. दिसत नाहीत पण ते बाहेर आलेच होते ना तमाशा बघायला सगळे. सॅमी होता? नाही, सौमित्र नव्हता. एक्झॅक्टली, तेच तर सांगते मी तुला. गुरुनाथ, या सगळ्यांनी खूप मोठा प्लॅन केलाय. राधिका, शनाया हे सगळे जण सामील आहेत यामध्ये. म्हणजे राईट फ्रॉम पिंकी बद्दल तुझ्या मनात क्युरिओसिटी निर्माण करणं, तुझी आणि पिंकीची भेट घडवून आणणं आणि सॅमीलाच पिंकी बनवून तुला मारायला लावणं, हा सगळा त्यांचा प्लॅन होता. गुरुनाथ, या सगळ्यांनी मूर्ख बनवलंय तुला. नाही नाही, तसं नाही, पण तोच प्रॉब्लेम होतोय. तुम्ही सगळं एवढं सगळं करताय ना माझ्यासाठी, तेच नकोय मला. हा बाई शन्या, तू इथे पावर, इथे 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 तू तू शहाण्यासारखी बोलत आहेस का वेड्यासारखी बोलत आहे मला काही कळत नाही ग. पण मी मी पूर्वी तुझ्यासोबत कशी वागायची? तुला आवडायचं नाही ना? नाही आवडायचं का नाही? तर माई तक्रार तू अगदी थेट राधिकापर्यंत घेऊन गेली होती का नाही? मग त्यानंतर मी तुझ्यासोबत चांगली वागायला लागले. चांगली वागते का नाही? एवढी चांगली वागून देखील तुला जर मला त्रास होतो, म्हणजे चांगल्या वागण्याचा तुला त्रास होत आहे का? तसं नाही ऑरेंज आंटी. कसं? बरं झालं बाई, नकोच सुचायला काहीच बोलू नका तुम्ही. आता तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या. आता तुमची ही सून तुम्हाला प्राऊड करणार आहे बघा. तुमच्या आधीच्या सुनेने तुम्हाला प्राऊड केलं होतं, हा तुम्हाला 2-2 सुना प्राऊड करतील. जाऊ दे बाई तो विषय. अरे जाऊ दे कसं काय, तुमच्या मुलाने तुम्हाला 2-2 सुना दिल्या आहेत. ओके, चिडायचं नाही, आपलं ठरलं ना चिडायचं नाही. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. ओके, नौटंकी कुठली? चालू दे तुझी नाटकं, माल बरीच कामं आहेत. ओके, तर मला कोणी काहीही बोललं तरी मी अजिबात मनाला लावून घेणार नाहीये. माझं ठरलंय, मी कोणीतरी बनून दाखवणारच. लेडीज अँड जेंटलमॅन, मी शनाया घेऊन येते तुमच्यासाठी तुमचा फेवरेट शो, शनायाने मचाया शोर. ऑडियन्सने दिया वन्स मोर. यस, प्रेमात पडलेल्या आणि धडपडलेल्या म्हणजेच ब्रेकअप झालेल्यांसाठी एक फेवरेट त्यांचा टॅलेंट शो. अरे यार, हे नाही चालणार. पण मलाच गायचं असेल तर मी माझ्याच टॅलेंट शो मध्ये कसं गाऊ? एनिवे, राधिकाने सांगितलंय लोकांची हेल्प करायची, समाजाचा विचार करायचा. फाईन, मी काउन्सिलिंग करेन, पण मग मी मॅरिड लोकांचं करते. नको, माझं एकच लग्न झालंय, मला काय करणार आहे? प्रेमात पडलेल्या लोकांचं करू का? नाही नको, ब्रेकअप झालेल्यांचं करते. त्यांनी एवढा एक्सपिरियन्स दिलाय. डायल करत असलेला पिंकीचा नंबर आणि सौमित्रचा नंबर सारखे नाही. फोन काय घ्यायचा उगाच? काय करतोय छान तुझी? मी तुला काही गंमत कळत नाही का? किती गंमत करतोयस तू आज? एनिवे, मी आता इथेच राहणार आहे, तुला रेंट पण देणार आहे. ओके, ऍब्सोल्युटली. तुला जसं वाटेल तसं कर, माझी काही हरकत नाहीये. तू इतकी छान दिसतेस ना की आज माहितीये मी छान दिसते. बस झालं आता. जातोस? जातो का? हा, फक्त ते हे विचारायचं होतं की पिंकी. नाव नको तू, जा बरं. बोल गुरुनाथ. ती राधिका तुझ्या आजूबाजूला सतत असते तर ऑकवर्ड होतं ग असं यायला. म्हणजे मी येतो, ती दिसली की मग मला असं होतं की आता परत मी काहीतरी बोलणार, ती काहीतरी बोलणार, म्हणजे ती काहीतरी बोलणार, मग मी काहीतरी बोलणार, मग ते वाद होणार. म्हणून मी ती आजूबाजूला असताना मी शक्यतो येतच नाही. मी कशाला उगीच ना. आताही बघ, परवा आली होती ना ती. परवा आली होती ना? हो ना, आली होती ना. तेच तर. मग आता परवाही मी विचारपूस करायला चालू होतो तुझी, पण तिला पाहिलं आणि मग परत गेलो. ते घर आहे, ती केव्हाही येईल केव्हाही जाईल, तुला का करायचंय? नाही मी कुठे काय म्हणतोय, येऊ दे की. आणि सौमित्रला येऊ दे, तोही येतोच ना. आता तोही आलाच होता ना तिच्या बरोबर. म्हणजे मला दिसला नाही नीट, पण तो आला होता का परवा आमच्या उगीच? मी आपलं तेच विचारतोय की आता बघ, परवाही सौमित्र आलाच होता ना तिच्या बरोबर. हो, आला होता. एक मुलगा म्हणून तुला आमची जेवढी काळजी वाटत नाही ना, त्यापेक्षा 100 पटीनं जास्त काळजी एक जावे म्हणून त्याला आमची वाटते. बरं, सौमित्र जर परवा इथे होता तर
तो पिंकी कसा असू शकेल? झालं का तुला चौकशी करून? का आणखी काही विचारायचं आहे का? राहिलाय काही? नाही, मी आपलं काळजीपोटी चौकशीच करायला होतो की बरी आहेस ना, काळजी घ्या. हो, आम्ही बरे आहोत, सगळे सुखात आहोत. निघा आता तुम्ही, निघा. हा हा. झालं बोलणं? हा माया, तुला सांगितल्याप्रमाणे मी जस्ट आईला भेटून आलो. ओके, मग काय म्हणाल्या? आईने तेच सांगितलं की ज्या दिवशी पिंकी माझ्या घरी आली होती ना, त्याच दिवशी सौमित्र सुद्धा इथे आला होता. त्यामुळे तुला जे वाटतंय ना की पिंकी आणि सौमित्र, तसं नाहीये ग. पिंकी आणि सौमित्र दोन वेगवेगळे आहेत. म्हणजे एक कसे असू शकतात ते? ओ गॉड, मला तर आता कळत नाहीये की मी काय बोलू. सी गुरुनाथ, तू आता कोणाच्याही म्हणण्याप्रमाणे तुझं मत बदललंस ना, तरी माझं मत ठाम आहे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय गुरुनाथ, पिंकी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून सॅमीच आहे. आता विश्वास कोणावर ठेवायचा हे तुझ्यावर आहे. हा सर बोला. अरे हाय श्रेयस, काय म्हणतोस? हा, भेटतोस का? कशाला? अरे सहज सांगतो ना, भेटल्यावर सांगतो तुला. हा, भेटतोस? ठीक आहे. ओके, मी लगेच तुला मेसेज करतो कुठे आणि कधी भेटायचं आहे. लगेच मेसेज करतो. ओके ओके, बाय चॅम्प, बाय. पुढचे काही दिवस मी ऑफिसला जाणार नाहीये, सुट्टी टाकली. का? काय झालं? का म्हणजे काय सिच्युएशन कळत नाही का तुला? इथे दाढी काढलीये मी, एवढीशी दाढी आली. लोकांना सवय नाही मला असं बघण्याची, आणि मला पण ऑड वाटतं तिथे जायला. आणि दुसरी गोष्ट, उद्या गुरु आणि माया माझ्या समोर आले तर त्यांना संशय येऊ शकतो ना, मी अशी दाढी का काढलीये. पिंकीच्या बाबतीत संशय येईल त्यांना. अरे देवा, माझ्या लक्षातच नाही आलं. सौमित्र, अजून किती दिवस माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करायला लागणार आहे ना, खरंच कळत नाहीये. सॉरी, माझ्यामुळेच. राधा ऐक ना, एवढं लगेच काही वाटून घ्यायची गरज नाहीये. मी घरून काम करू शकतो, पुढचे काही दिवस तसंच करेन. ओके. आणि दुसरी गोष्ट, ही दाढी काय आपली घरचीच शेती आहे, येणार 2 दिवसात सगळं सॉल्व्ह होईल. की बद्दल न विचारण्याचे मी तुम्हाला पैसे देतो, ठीक आहे? अरे पण इतकं काय सिक्रेटिव्ह आहे? म्हणजे एवढं मोठं काय सिक्रेटिव्ह की जे मला नाही सांगू शकत तू? नाही, आता विषय तुम्ही काढलाच आहात तर सांगतो तुम्हाला. पिंकी सर, पिंकी ही खूप चांगली मुलगी, पेशाने डॉक्टर आहे. काय? पिंकी डॉक्टर? हो, डॉक्टर आहे पेशाने, सुस्वभावी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. काय? पण सौमित्रचा काय संबंध? म्हणजे सौमित्रचं कसं काय कनेक्शन? सर, पिंकी ही सौमित्राची दूरची बहीण आहे. काय? येस. म्हणजे ती पिंकी जी डॉक्टर आहे, जिच्यावर तुझं प्रेम आहे, ती सौमित्राची बहीण? दूरची बहीण. आणि त्यामुळे आता मी सौमित्राचा नातेवाईक होणार. विश्वास बसत नाही ना तुमचा? नाही नाही, आय कॅन अंडरस्टँड. पण मार्क माय वर्ड्स, तुम्हाला आमच्या लग्नाला यावं लागेल. हो. येऊ मी सर? हा. म्हणजे सॅमी आहे गुरुनाथ. मला वाटलं होतं आता एवढं बोलल्यानंतर तरी तुला विश्वास पटेल मी काय बोलतोय किंवा सांगतोय याच्यावर, पण नाही. ओके, होल्ड ऑन. तू एक काम कर, अजून कोणी सोर्स आहे का बघ, म्हणजे तुला त्याच्याशी बोलताना कळेल की सौमित्र म्हणजेच पिंकी आहे. ओके. आता अजून कोण? माया, शनायाशी बोलणं झालं, आईशी बोलणं झालं. हा श्रेयस विश्वासाचा होता म्हणून त्याला विचारलं. पण ओके, सॅमी आणि पिंकी, आय मीन या दोघांशी रिलेटेड अजून कोणी व्यक्ती आहे का बघ ना. एक आहे, पण त्याच्याशी जरा सांभाळूनच बोलावं लागेल मला. कोण आहे? आनंद. आणि मला सांग, ते श्रेयस आणि पिंकी त्यांचं? श्रेयस आणि पिंकी? हा, त्यांचं म्हणजे तुला कळलंय का त्यांच्याबद्दल? अरे नाही, म्हणजे कळलं नाही, मी आपलं मला वाटलं म्हणून विचारतोय. अरे आहेस कुठे? दोघं लग्न करणार आहेत? काय? हो.
जिसकी बीबी लंबी उसका भी बड़ा नाम है, जिसकी बीबी गोरी उसका भी बड़ा नाम है. खूप मनावर घेतलंय श्रेयसनी हे. श्रेयस आणि पिंकी लग्न? अरे तुझ्याशी काय बोलत बसलोय मी, मला उशीर होत आहे. तो जेनी माझी वाट बघत असेल. हा ते आता हे काय ते वगैरे काळजी घे. हा चल. करतो पण सगळेच जण सारखीच गोष्ट कशी सांगतील मला? आता बघ, मी शनायाशी बोललो तर तिच्या बोलण्यातून सौमित्रच पिंकी आहे असं अजिबात जाणवलं नाही, बरोबर? त्याच्यानंतर आईशी बोललो, आईने काय सांगितलं, ज्या दिवशी माझ्या घरी पिंकी आली होती त्याच दिवशी सौमित्र तिच्या घरी आला होता. कळतंय ना तुला? मग श्रेयसशी बोललो, श्रेयसने तर भलतच सांगितलं की ते दोघं प्रेमात आहेत आणि लग्न करणार आहेत म्हणून. बरं, आनंदशी बोललो तर आनंदकडून वेगळंच कळलं ना की पिंकी डॉक्टर आहे आणि जेनी तिच्याचकडून ट्रीटमेंट घेते. आता एखादी व्यक्ती खोटं बोलू शकते ग, पण सगळ्या व्यक्ती कसं खोटं बोलतील आणि ते पण ठरवून? हा, आणि मला कळत नाही तुला एवढं कॉन्फिडेंटली का वाटतंय सगळं? माया बोल ना. हा सौमित्र होता ना, म्हणजे आहे आतमध्ये आहे तो, बरं नाही ना त्याला. मग त्याला गोळी दिली, त्याला झोपवलं, मग आता तो झोपलाय म्हणून मग मी दार उघडायला आले. उशीर झाला म्हणून मला. नाहीतर तो सारा असता, मी नसतेच आले. अच्छा, नाही कशी आहे आता तब्येत? ठीक आहे, म्हणजे बरीच बरी आहे आता. ओके. काही काम होतं का? नाही म्हणजे आत्ता आलीस? हो, मला बोलायचं होतं तुझ्याशी आणि म्हटलं कॉलवर बोलण्यापेक्षा भेटून बोलणं प्रिफर केलं मी. सो दॅट्स वाय आय एम हिअर. बोल ना. बोलवणार नाहीस का आत? सॉरी, ये ना, ये आत, ये. मी इथे फक्त 2 गोष्टींसाठी आले. एक म्हणजे तुला भेटायला आणि सामीची तब्येत बिघडली आहे ना, सो मला त्याला भेटायचं आहे. सो इफ यू डोंट माइंड मे आय? हो, माझी काय हरकत नाही, पण तो झोपलाय. म्हणजे ती गोळी घेतली ना, ती इतकी स्ट्रॉंग आहे की त्याला पटकन झोप येते. पटकन झोपला तो. ओके ओके, बरं ठीक आहे. मी त्याला नाही उठवणार. मी जस्ट त्याला बघेन आणि मग जाईन, कारण मी इथपर्यंत आले आणि सामीला बरं नाही आहे. सो मी त्याला न भेटता निघाले तर ना मला नाही आवडणार. सो तो पण आत्ता